हॅलो गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल। मागची व्लॉग जर तुम्ही बघितली असेल तर त्या कर्नाटका व्लॉग मध्ये तुम्हाला समजलं असेल का मी मैसूरचे 5-6 लोकेशन ह्यात कव्हर केलेले होते आणि त्याच लोकेशन मधले मैसूर झू आणि ॲक्वेरियमचा मोठा व्हिडिओ असल्या कारण आपण आज तो पूर्ण मोठा व्हिडिओ कव्हर करणार आहोत। तर आमची ही जर्नी बँगलोर पासून मैसूर पर्यंतची होती आणि ह्यात मी तुम्हाला बऱ्याच ठिकाण दाखवणार आहे जे तुम्ही मैसूरला जाऊन कव्हर करू शकता। तर आता सगळ्यात आधी आपण येऊयात मैसूर झू मध्ये। मैसूर झूला सुरुवात केल्यात आम्हाला इथे भरपूर सारे पक्षी बघायला भेटले। भले हे पक्षी आता तुम्हाला एवढे क्लिअर दिसत नसतील कारण हे त्या जाळीच्या मागे आहेत, पण जर तुम्ही समोरून बघितलं तर हे झू खूपच सुंदर आहे। सगळ्यात आधी तर आम्हाला खूप सारे पक्षी बघायला भेटले आणि पक्षी सुद्धा साधे सुधे नाही हो, भरपूर सुंदर पक्षी होते जे तुम्ही फक्त झू मध्ये बघू शकता कारण लोकली असे बर्ड्स आपल्याला बघायला भेटत नाही। त्यानंतर आम्ही बघितलं तो म्हणजे व्हाईट पिकॉक, खूप सुंदर होता, जवळून तर अजूनच भारी दिसत होता। त्यानंतर सॅरस्केन हा प्राणी तुम्हाला जास्तीत जास्त पाकिस्तान, चायना, बांगलादेश ह्या ठिकाणी बघायला भेटतो। हा पक्षी मोठा असून 20 वर्षाचा होता। त्यानंतर आम्ही बघितलं तो म्हणजे इंडियन ब्ल्यू पिकॉक आणि मग आम्ही गेलो ते म्हणजे मिस्टर स्ट्रॉक जवळ। स्ट्रॉकच्याच बाजूचा पिंजरा होता तो म्हणजे आपल्या ईगलचं। ईगल तर तुम्हाला माहितीच असेल, खूपच सुंदर दिसत होता समोरून आणि खूप मोठा होता। पुढे जाताच ब्युटिफुल रेनबो कलरचे पक्षी बघायला भेटले आणि हे पक्षी काय बघणार तुम्ही, ह्यांच्या अंगावर असणारे एवढे सुंदर डार्क कलर ह्यांचं काही लुकच वेगळं करत होते आणि असं वाटत होतं यांना घरीच घेऊन यावं। रेनबो बर्ड मध्ये एकच प्रकार नसून ह्यांचे 7-8 प्रकारचे रेनबो बर्ड्स होते। त्यानंतर आपली गावठी कोंबडी ही सुद्धा इंडियन बर्ड मध्येच कन्सिडर करतात ना, म्हणून ही इथे होती। या व्हाईट बर्डचं नाव तर खूपच सुंदर होतं, कुकाटू। तर म्हणतात कुकाटू बर्ड हा खूप हुशार बर्ड असतो, म्हणूनच तो आपल्यासारखं ब्रेड पकडून खात होता। मॅकाव पक्षीला बघायला सुद्धा खूप गर्दी होती। आम्हाला हा झू फिरण्यासाठी 2 ते 3 तास लागले, म्हणून प्रत्येक पक्षीला मी कॅप्चर नाही करू शकली, पण झू मधले मला आवडलेल्या पक्षींना नक्कीच कॅप्चर केलंय। बर्ड सेक्शन झाल्यानंतर आम्ही गेलो ते म्हणजे इंडियन लेपर्ड कडे। इंडियन लेपर्ड मी फक्त पुस्तकातच बघितलं होतं आणि बऱ्याच जणांकडून ऐकलं होतं, पण समोरून त्यांना बघायला एवढी मजा आली। त्यांच्या अंगावर असलेले ब्लॅक स्पॉट आणि जेवल्यानंतर रुबाबात बसणारे हे इंडियन लेपर्ड खूप सुंदर होते। त्यानंतर आम्ही गेलो ते म्हणजे आपलं इंडियन टायगर बघायला। मे बी ही टायग्रेस होती। ज्या प्रकारे तिने तिचं टायगर वॉक दिला, ओ माय गॉड, हे फक्त पिंजऱ्याच्या आतमध्ये होतं म्हणून आम्ही बघू शकलो, नाहीतर तर आमची हवा टाईट झाली असती। त्यानंतर इथे होतं रॉयल बेंगाल टायगर जो का व्हाईट कलर मध्ये असतो। झू मध्ये हे प्राणी खूप लांब असतात म्हणून तुम्हाला नीट फोन मध्ये कॅप्चर करता नाही येत। लायन सुद्धा जेवण करून आराम करत होता। आम्ही या झू मध्ये दुपारच्या टाइमला गेलेलो, जे का ह्या सगळ्या प्राण्यांचं लंच टाइम होतं आणि मे बी लंच करून हे लोक वरची झोप घेत होते, म्हणून आम्ही जास्त टाइम न घालवता पुढच्या सेक्शन कडे निघालो जो का होता मंकीचा सेक्शन। या झूचा वॉकेबल डिस्टन्स 3 किलोमीटरचा आहे, म्हणजेच तुम्हाला 3 ते 4 तास आरामात या झू मध्ये लागतात। म्हणून मैसूरला आल्यास अर्धा दिवस तर या झू साठीच ठेवा। चिंपॅन्झी आणि बरीच माकडं बघून आम्ही गेलो ते रायनॉस बघायला। खूप मोठा होता पण तोही जेवून झोपायला गेला होता। आफ्रिकन चीताचा रुबाबदार वॉक बघून आमचं झू मध्ये जाण्याचे पैसे वसूल झाले होते आणि पैशांवरून आठवलं ह्याचं तिकीट एकदम फार काही नसून फक्त 150 रुपीज पर पर्सन होतं, जो का एवढे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आणि पक्षी बघून तुमचे 150 रुपीज इझिली वसूल होतील। पुढे जाताच तुम्हाला मोठा झू मॅप बघायला भेटेल, जिथे तुम्हाला कुठले कुठले प्राणी कुठल्या डायरेक्शन मध्ये आहेत ह्या त्या मॅप मध्ये तुम्हाला दिसून येईल। मग आम्ही बघितलं तो झेब्रा। झेब्रा तर मी माझ्या पुस्तकांमध्येच बघितला होता, लाईव्हली मी फर्स्ट टाइम बघितला। बेअर सुद्धा खूप मोठे होते आणि त्यांना बनवलेलं भले मोठे वुडन प्लेइंग एरियाज। खूप मजा करत होते आणि हे बियर 2 होते, एक तर इथे नॉर्मल खात होता आणि दुसरा तुम्ही बघू शकता त्या रोलर मधून त्याला खाणं भेटत होतं, म्हणून त्या रोलरला फिरवून तो त्याचं खाणं घेत होता। नेक्स्ट ॲनिमल
आम्ही बघायला गेलो तो होता फॉक्स. आणि या झूचं डेंजरस पार्ट होतं ते म्हणजेच फॉक्स, लायन किंवा अजून कुठले वाईल्ड अॅनिमल्स बघण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाळी किंवा सेफ्टी लावली नव्हती. ओपनली तुम्ही त्यांना बघू शकत होतं, म्हणून ते थोडंफार डेंजरस पण होतं. मग आम्ही जाऊन पोचलो ते म्हणजे झूच्या मिडल पार्ट मध्ये, जिथे खूप मोठा वॉटर फाउंटन होता, जिथे बरीच लोक आराम करण्यासाठी आणि थोडा वेळ रिलॅक्स करण्यासाठी बसले होते. मी पण थोडं रिलॅक्स होऊन झूच्या पुढच्या भागासाठी निघालो. तिथे आम्हाला दिसले खूप सारे डिअर इथे आम्हाला थोडे लांब बघायला भेटले, कारण त्यांचं सुद्धा लंच टाइम चालू होतं. पण जर तुम्हाला नीट प्रॉपर डिअर बघायचं असेल तर माझी ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण उटीला जाताना मधुमलाई नॅशनल पार्क मध्ये भरपूर मोठे आणि जवळून डिअर बघायला भेटले. झू मध्ये एलिफंटचे सुद्धा बरेच प्रकार होते. जसं आता तुम्ही बघितलं ते छोटे आणि यंग एलिफंट होते, त्याचबरोबर हा एलिफंट खूपच म्हातारा झाला होता. वाईल्ड अॅनिमल सेक्शन झाल्यानंतर पुढचा सेक्शन होता तो म्हणजे स्नेक्सचा. इथे तुम्हाला भरपूर प्रकारचे स्नेक्स बघायला भेटतात विथ डिफरंट व्हेरायटीज, जसं की रॅट स्नेक, पायथन, विनॉमस, नॉन विनॉमस स्नेक्स, असे भरपूर प्रकारचे स्नेक्स इथे बघायला भेटले. आणि एकच नाही बरं का, एकाच बॉक्स मध्ये एकाच प्रकारचे भरपूर सारे स्नेक्स होते. मध्ये जर तुम्ही स्नेक बघितले नसतील तर हा झू तुमच्यासाठीच आहे. किंग कोब्रा जो काय वन ऑफ द डेंजरस स्नेक मधला एक आहे, त्याला सुद्धा आम्ही खूप जवळून बघितलं. त्याचबरोबर सँड स्नेकला सुद्धा थोडंफार शोधायला लागलं, कारण हा सँड मध्येच मिक्स होऊन गेलेला स्नेक असतो. वेगवेगळ्या प्रकारचे कोब्रा, इथे छोटा कोब्रा, मोठा कोब्रा, असं बरेच गोष्टी बघायला भेटल्या, ज्या त्या रिअल लाईफ मध्ये आपल्याला थोडे कमी ऐकायला भेटतात. आणि लास्ट आम्ही बघायला गेलो तो म्हणजे या झूचं मेन अट्रॅक्शन रॉक पायथन, जो का या झूचा सगळ्यात मोठा स्नेक होता आणि त्याला जवळून बघून खूपच ऍडव्हेंचरियस वाटलं. आणि त्यानंतर आम्ही गेलो माझ्या फेवरेट पार्ट मध्ये, झू मध्ये असणारा माझा सगळ्यात आवडता भाग, तो म्हणजे जिराफ. हे जिराफ एवढे मोठे आणि सुंदर होते, मी माझ्या लाईफ मध्ये फर्स्ट टाइम जिराफ बघितले होते. असे प्राणी बघून आपल्याला झू मध्ये जाणं वर्थ इट वाटतं, बिकॉज नॉर्मल आणि कॉमन ॲनिमल्स बघायला कोणालाच मजा नाहीये. मी या सेक्शन मध्ये येऊन खूप जास्त खुश होती. तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावरची स्माइल काही वेगळंच सांगत होती. त्यानंतर आम्ही गेलो ते म्हणजेच मैसूर ॲक्वेरियम मध्ये. हा एक मैसूर मधला फेमस टुरिस्ट प्लेस मध्ये येतो आणि आम्ही आजचा रूम सुद्धा या ॲक्वेरियमच्या समोरचाच घेतला होता, म्हणून आम्ही तिथे गाडी पार्क करून निघालो ॲक्वेरियम एक्सप्लोर करायला. ॲक्वेरियम मध्ये सुरुवातीलाच मला खूप अट्रॅक्टिव्ह इंटिरियर बघायला भेटेल. ॲक्वेरियमची सुरुवात केल्यास तुम्हाला सगळ्यात पहिले छोटी छोटी मच्छी बघायला भेटतात. त्यांचे कलर्स सुद्धा खूप सुंदर होते, लाईट ब्ल्यू, डार्क ब्ल्यू, ऑरेंज, अशा प्रकारचे छोटे फिश ने ॲक्वेरियमची सुरुवात झाली. पुढे जाता जाता तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे इथे मच्छी बघायला भेटतात, जे का आपण आपल्या नॉर्मल लाईफ मध्ये बघतच नाही. जसं की या फिशचं नाव हनीकॉम आहे आणि हा फिश मी पहिल्यांदाच बघितला. छोटे फिश बघितल्यानंतर ह्या ॲक्वेरियम मध्ये खाली जायला रस्ता आहे आणि इथे थोडस आर्टिफिशियल वॉटरफॉल बनवलेला आहे. जसं जसं ॲक्वेरियम मध्ये पुढे जातोय तसं तसं त्या फिशच्या साईज मोठी होत गेली. ही सुद्धा फिश मी फर्स्ट टाइमच बघितलेली. बरोबरच एवढी सगळी पोरं त्या फिशच्या आजूबाजूला मस्ती करत होते.
तिकीट पर पर्सन 200 रुपीज होतं, जो का सुरुवातीला आम्हाला खूप जास्त वाटलं, पण जसं जसं आम्ही एक्वेरियमला आतमध्ये गेलो ते आम्हाला वर्थ इट वाटायला लागलं। हे गोल्डन फिश एकदम क्यूट दिसत होते आणि यांना एवढे सारे फिश एकत्र बघून मला यांना जवळून बघायची इच्छा झाली। एक्वेरियमचं इंटिरियर म्हणजे फुल केव्ह सारखं बनवलेलं होतं आणि बाहेर काळोख असताना या फिशवर फक्त लाईट असल्यामुळे हे अजून सुंदर दिसत होते। फिश बरोबर मस्ती केल्यानंतर आम्ही गेलो पुढचे फिश बघायला, जे काय ह्याच्याहून जास्त मोठे होते। वेगवेगळ्या प्रकारचे क्यूट आणि डिफरंट दिसणारे फिशेस बरोबर खूप सुंदर सुंदर स्टार फिश सुद्धा इथे होते। पंजाबला जर तुम्ही गेले असणार तर तिथे तुम्ही गोल्डन टेम्पल मध्ये हे असे दिसणारे फिश भरपूर बघितले असणार। सेम प्रकारचे फिश इथे सुद्धा होते। आणि जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, ह्या एक्वेरियमचं पूर्ण इंटिरियर एका केव्ह सारखं होतं आणि त्या आतमध्ये खूप मोठे मोठे बनवणारे शिप सुद्धा होती। दुबई मध्ये अंडर वॉटर एक्वेरियम असतो तसंच इथे सुद्धा आपल्या आता प्रोव्हाइड केलेला आहे। पण ह्या एक्वेरियमची एक स्ट्रॅटेजी होती। सुरुवातीला हा अंडर वॉटर एक्सपिरियन्स खूप घाणेरडा होता, जसं की तुम्ही बघू शकता इथे असणारे फिश स्टार फिश सुद्धा बरोबर नव्हते आणि हा पहिला अंडरग्राउंड थीम खूप मळकटलेला होता। या एक्वेरियमची स्ट्रॅटेजी होती की पहिले थोडंसं घाण दाखवायचं आणि मग पुढे जाताच तुम्हाला एक सरप्राईज म्हणून खूप सारे क्यूट फिशेस तिथे अवेलेबल होते। बरोबरच इथलं पाणी आणि बाजूचं ब्ल्यू कलरचं कलर सुद्धा खूप सुंदर होतं। एवढे सारे ऑरेंज क्यूट छोटे फिश एकत्र बघण्यात मजाच वेगळी होती। जसं जसं तुम्ही पुढे जाता या अंडरग्राउंड वॉटर थीमचं मोठा होत जातो, जसं की ह्याची लेंथ वाढत जात होती। पहिले सुरुवातीला फर्स्ट जो होता तो छोटा होता, त्यानंतर हळूहळू वाढत गेले। इथला सगळ्यात अट्रॅक्टिव्ह फिश हा होता, जो का एका 7 वर्षाच्या मुलीच्या हाईट एवढा होता। खूप मोठे मोठे फिश आम्हाला इथे बघायला भेटले आणि मग आम्हाला 200 रुपीज तिकीटचं वर्थ वाटलं, कारण शेवटचं अंडर वॉटर थीम सुद्धा दुबईला टक्कर देणारं होतं। ह्या पार्ट मध्ये आल्यात तुम्हाला खूप खुशी भेटते, कारण एवढे सगळे फिश तुमच्या अवतीभोवती फिरत असतात। त्याचबरोबर ह्यांना खूप मेंटेन सुद्धा केलेलं असतं आणि म्हणून माझं रिकमेंडेशन आहे की तुम्ही मैसूरला गेल्यात हा एक्वेरियम नक्की पहा। एक्वेरियमच्या एंडिंगला आपल्याला खूप सारे शॉप्स बघायला भेटतात, जिथे तुम्हाला छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत स्नॅक्स खायला भेटतील आणि पूर्ण एक्वेरियम फिरल्यानंतर तुम्ही त्याच जागेवर येता जिथून तुम्ही सुरुवात केली होती। तर हा होता मैसूर उटीचा पार्ट 2, ज्याच्यात आपण एक्वेरियम आणि झू कव्हर केलं। या पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मैसूर पॅलेस, चामुंडी हिल्स आणि उटीला जाण्याचा रस्ता आपण कव्हर करूयात। तर ही सगळी व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि थर्ड पार्ट लवकरात लवकर येईल, म्हणून तोपर्यंत स्टे ट्यून। थँक्यू।